नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात 66 मान्यवरांना 2026 सालासाठीचे पद्म पुरस्कार करणार प्रदान. राष्ट्रपतींनी 2026 सालासाठी 131 पद्म पुरस्कारांना दिली मंजुरी. कोल्हापूर जिल्हा सरकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू. कोल्हापुरात राजकीय वातावरण तापणार. विधान परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलं. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू. 1 जून पासून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारला जाणार उमेदवारी अर्ज. SC वर्गीकरणाविरोधात आझाद समाज पार्टीचा आक्रमक मोर्चा. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा. पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना घेरलं ताब्यात. सांगलीमध्ये हमाल पंचायत संघटनेच्या वतीनं राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन. अध्यादेश रद्द करून त्यामध्ये दुरुस्त करण्याची हमाल पंचायतीची मागणी. बदलापूरच्या जांभळांना महागाईची झळ. पाव किलो जांभळांना 100 रुपयांचा भाव. जांभळांच्या विक्रीसाठी आदिवासी महिलांची तगमग. शासकीय धान्य पुरवठ्याचं काम खासगी ठेकेदारांमार्फत करून घेण्याच्या निर्णयाविरोधात माथाडी कामगारांचं आंदोलन. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माथाडी कामगारांचं धरणे आंदोलन. परभणीच्या जांब गावात झाडाची वाळलेली फांदी डोक्यावर पडून तरुणाचा मृत्यू. दैठणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. नाशिकच्या बागलांमध्ये शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. कर्जबाजारीपणा, बदलते हवामान आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दरांच्या विवंचनेत केली आत्महत्या. सांगलीत कृष्णा नदीत मासेमारी करताना मच्छीमाराला सापडला तब्बल 40 किलो वजनाचा मासा. नदीमध्ये एवढा मोठ्या वजनाचा मासा मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त. 40 किलोचा कटला मासा 10,000 विकला. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.